नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कलकी चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज ना माझा व्हिडिओही खूप वेगळा आहे आणि आजचा प्रवासही खूप वेगळा आहे, कारण आज मी पोहोचले आहे उत्तर प्रदेशमधल्या कानपूर शहरात। कानपूर म्हटलं ना की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे इथलं ऐतिहासिक महत्त्व, गंगेचा किनारा। रेल्वेने प्रवास करताना ना एखाद्या शहरात पोहोचण्याचा जो पहिला अनुभव असतो ना तो खूप खास असतो। ट्रेन स्टेशनमध्ये शिरते, आजूबाजूला प्रवाशांची लगबग सुरू असते, कुठे सामान घेऊन धावणारे लोक असतात, कुठे आपल्या ट्रेनची वाट पाहणारे प्रवासी असतात आणि या सगळ्या गर्दीत आपल्यालाही त्या शहराचा एक वेगळाच अनुभव येतो। कानपूर सेंट्रल हे देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे। हे दिल्ली हावडा या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर आहे आणि रेल्वे प्रमुख शहरांना ना जोडते। सध्याची स्टेशनची इमारत आहे ना ती 1929 आणि 1930च्या दरम्यान पूर्ण झालेली आहे। म्हणजेच आपण आज ज्या स्टेशनवर उभे आहोत ना ते फक्त एक रेल्वे स्टेशन नाही, तर या शहराच्या प्रवासाचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करून झाल्यावर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, म्हणजे ना याच्या पुढील माझे सर्व व्हिडिओ तुमच्या समोर येतील। इथे आल्यानंतर ना स्टेशनवरची गर्दी पाहून मला एक गोष्ट जाणवली, रेल्वे स्टेशन म्हणजे खरंच छोटंसं जग असतं। कोणी आपल्या घरी जाण्यासाठी निघालेलं असतं, कोणी कामानिमित्त प्रवास करत असतं, कोणी देवदर्शनासाठी जात असतं, तर कोणी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी दूरवरून आलेलं असतं। प्रत्येकाच्या प्रवासाची एक गोष्ट वेगळी असते आणि माझ्या प्रवासाची सुद्धा ना खूप गोष्ट वेगळी आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेनच। कानपूरला पोहोचल्यावरला मला पुढे कुठे जायचं आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे, कसं जायचं आहे हे सगळं शोधायचं होतं। त्यामुळे ना स्टेशनवर उतरल्यावर थोडी धावपळ झाली आणि मला टेन्शनही आलं। पण प्रवासात असं होतंच ना, सगळंच आपल्या मनासारखं झालं तर तो प्रवासच नसतो। मध्ये थोडीशी अडचण आली, थोडी धावपळ झाली, थोडं टेन्शन आलं आणि शेवटी आपण आपला मार्ग शोधला की त्या प्रवासाची आठवण आहे ना जन्मभर राहते। मित्रांनो, मी जशी प्लॅटफॉर्मवर उतरली ना तसं बघा, हे माकडदादा आहेत, ते म्हणजे सर्वात प्रथम मला दिसले। त्यांना मी म्हणजे बरेच लोक त्यांना खाऊ घालत होते आणि हे माकडदादा खात होते, म्हणून मी खाऊ घेतला दुकानातून आणि त्या माकडदादाला खायला घातला। ते अगदी ते पटापट खायला लागले आणि त्यांच्या जवळच उभा राहून मी व्हिडिओ काढला। त्याच्यानंतर मित्रांनो, जसं मी पोचली ना तसं आता मला हॉटेल शोधायचं होतं। तर मी हे जे पत्रे लावलेले दिसत आहेत ना ते घंटाघर, म्हणजे त्यांचं ते एक एरिया आहे, तिकीट घर आणि पुढे घंटाघर। तर त्या घंटाघराच्या इथे जाऊन पुढे 2 मिनटाच्याच अंतरावर मी हॉटेल बुक केलं, राहिली आणि सकाळी उठून 7 वाजता मी अयोध्येला जाण्यासाठी निघाली। तर पहिली गोष्ट, मला कानपूरवरून अयोध्येला डायरेक्ट ट्रेन नव्हती, कानपूरवरून मला लखनौला जावं लागलं आणि लखनौवरून मला अयोध्येला जाण्याची पुढे म्हणजे बसचा प्रवास होता। म्हणजे खरं तर हे खूप उलटंसुलटं झालं होतं आणि तरीही मी एक जिद्दीने एकटीने प्रवास केला। तर आता तुम्ही बघू शकता, मी ट्रेनमधून म्हणजे कानपूरवरून मी लखनौला ट्रेनने गेली आणि त्याच्यासाठी मला लागले 6 तास, ट्रेनमध्ये 6 तास लागले आणि लखनौला उतरल्यानंतर लखनौवरून अयोध्येला जायला 7 तासाचं अंतर होतं बसने। ट्रेन डायरेक्ट जात नव्हती तिथून लखनौवरून। मग मी लखनौला उतरून 7 तास बसमध्ये होती। म्हणजे बसमध्ये भरपूर लोक होते, जवळजवळ 100% लोक अयोध्येलाच जाणारे होते, कारण तिकडचे सर्व जाणारे म्हणजे देवधर्मासाठी असे धार्मिक लोकच असतात। तर आता तुम्ही बघू शकता रात्र झाली आहे आणि मी म्हणजे आपलं लखनौवरून मी अयोध्येला जाण्याच्या प्रवासात आहे। आणि जसं जसं ना मित्रांनो म्हणजे अयोध्येचा जो रूट आहे, रस्ता आहे, तिथे पूर्ण लाईटिंग केलेली होती। मला एवढं बरं वाटलं, मी आता हे बसच्या खिडकीतून मी ह्याचं शूटिंग केलं आहे। म्हणजे एवढी रात्र झालेली असूनसुद्धा ना रात्र झाल्यासारखं दिसत नव्हतं, खूप उजाला होता। म्हणजे हे आता हा जो मी थोडासा पहिला शूट केला आहे, म्हणजे एक 4-5 वाजले होते तेव्हाचा, आणि त्याच्यानंतर पुढे पण आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। म्हणजे खिडकीतून मी बसच्या शूट केलं होतं
म्हणजे पूर्ण ते लाईटीचे जे खांब म्हणतो ना त्याला पूर्ण लाईटिंग केलेली होती पूर्ण रस्त्याला. आणि म्हणजे रामाचं नाव होतं आणि म्हणजे वेगवेगळी अशी चित्रं काढलेली होती जी रामायणात म्हणजे आपण जी पात्र बघितली. म्हणजे तो रस्ता असा एकदम रोषणाई होती. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे सीतापूर दाखवतायत 88 किलोमीटर, अयोध्या दाखवतायत 126 किलोमीटर. म्हणजे असा तो माझा प्रवास होता आणि खूप अविस्मरणीय होता. आता माझा लवकरच आहे ना मित्रांनो लॉंग व्हिडिओ आहे तो अयोध्येचा. ह्याच्या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ माझा अयोध्येचा येणार आहे तर तुम्ही तोही बघा. मी फक्त हा माझा प्रवासाचा एक व्हिडिओ बनवला. कारण कसं आहे ना आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये ना यूट्यूबचा प्लॅटफॉर्म होता की नव्हता मला नाही एवढं आठवत आहे. पण आपल्या राज्यामध्ये यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आपण जे आपण आपल्या लाईफमध्ये जे रूटीन करतो ना ते आपण जर म्हणजे मी शूट करते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करते. ह्याच्यासाठी नाही की काहीतरी वेगळं आहे म्हणून. म्हणजे आपल्या आठवणी आपल्या पुढची पिढी म्हणजे आपण जेव्हा म्हातारे झालेले असू तेव्हा आपल्या पुढची जी पिढी आहे ना ती यूट्यूबवर ते जुन्या आठवणी बघतील. जेव्हा कदाचित मी सुद्धा आजी झालेली असेन किंवा दादी झालेली असेन आणि तेव्हा जे पुढची पिढी जी छोटी नवीन पिढी असेल ती जेव्हा माझे व्हिडिओ किंवा माझे जे कुठे कुठे गेलेले आठवणी मी अपलोड केल्या आहेत ते जेव्हा यूट्यूबवर बघतील तर त्यांनाही किती ते आनंद वाटेल. माझा हाच उद्देश आहे की आपल्या आठवणी आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण अपलोड कराव्यात जेणेकरून पुढची पिढी बघेल. तर मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. म्हणजे आहेत ना याच्या पुढील माझे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येतील. आणि माझे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी ना मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहा. म्हणजे कसं ह्याच्या पुढचे माझे म्हणजे नवीन नवीन मी कुठे कुठे जात असते आणि पुढेही मला जायचं आहे ते माझे व्हिडिओ मी अपलोड करत राहीन आणि ते तुमच्या समोर येतील. धन्यवाद.